मोदी बकरा पडला मित्रांनो का. अरे काय झालंय मोदी बकऱ्याला. धडाक दिली दुसऱ्याने. हा ती काय त्याला मागला पायीच दरा नाही जातले अल्पे असते. इजापूर आहे ना त्याचे पायीच दरा ना. पगू खाताय का नाही. नाही मित्रांनो मोदी बकरा झालाय घाळ. हवा गाळ झालाय म्हणजे काय झालं, गावरान बकऱ्यासोबत त्याची टक्कर लागलेली आणि त्याला एक जवळच्या जवळच टक्कर दिली तरी त्याला असं चालता येई नाही. ज्वारी कोणी दिली. काय बाळान दिली कोंबड्याला. कोंबड्याला ज्वारी आणून दिले या दाद्यानी. मित्रांनो आपला मोदी बकरा उभाच राही नाही का, त्याला असं मागच्या पायच धरता येईना. त्याला पित आहे का दादा दूध. पिते ना दूध पिते ओली ओली. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो सकाळ सकाळ आपला ब्लॉग केलाय चालू. आता मेंढरं सोडायचं ते आणि आपली पगू काय करते ते बी दाखवतो तुम्हाला. तर आज तसंच संपूर्ण दिवसभराचं वातावरण दाखवणारे. चला तर मग ठिकाणी आपल्या पगूबाईचं काय चाललंय पगू. हा का पगू आपलं सगळं देव भरते म्हणजे त्याला भांडारणं म्हणतात आमच्यात. तर पगूचं चाललंय देव भांडारायचं. कोणी पोचलेलं बाई. हा त्यांनी आपलं सकाळ सकाळ देव पोचलेलं. आता ते आपलं डब्यात भरायचं चाललंय ऊन झाल्यामुळं. काम आहे ही आपली वाघर द्यायचे मित्रांनो. आता 2-3 दिवस झाला आपल्या घरी कोकळ करडं नव्हतं, पण एक मेंबर झालेला आहे आणि त्या मेंबर तुम्हाला मी दाखवतोच. हो का मेंढर ढेकळात बसलेली सगळी. मित्रांनो या ठिकाणी आपली छोटीशी वाघर देऊन झालेली आहे. आता एकच करडं आहे आपल्याला झालेलं. तर हो का हे गज एक नव्हता म्हणून कसं जुगाड केले. इथं एक गज ठोकलाय, इकडं 2 गज अशी वाघर तयार केली. आणि ह्या पोरींचं काय चाललंय बाबो, नुसतं खाताय. पगू तो किती खाती रू. मी तर एकच बेटा खाल्ले, हिने 3 बेटा खाल्ल्या तया. खरं का काय. हा बघू बघा काय म्हणते. तिने 3 बटर खाल्ले, मी 1 खाल्लं तरी ती बी खायला बसली. आणि बघा आपली आलेली शेळी मित्रांनो. हे आपले मुक्ताबाईचं पाठरू गेले आणि त्याला बघा कसे झाले गोंडस पाठ. एवढं एकच आता आपल्या घरी तेव्हा करता बघा. त्याची आईच माझा हात चट्टी बघा. एक झाले आता मस्त बी गेला पकडून. थांब इकडे तू पळायचं नाही. एवढा कसे गोंडास. फायनली मित्रांनो मेंढरं सोडलेले आहेत आणि आता मेंढरांना चारायला घेऊन जायचे. तर सकाळ सकाळ आपली आई मेंढरं काही येणार आहे नाही का. दादा गावात गेले ते दादा काय आलं नाही. मग आईंनी मेंढरं घेऊन चाललंय भुईमुगाचा पाला चारायला. मस्तपैकी पाला बिला चारून पाण्यावर बिण्यावर न्यायचे ते मेंढरांना. सगळी मेंढरं आले ते भुईमुगाच्या पाल्यात मित्रांनो का. इकडं बी पाला काढलाय आणि इकडं बी हाय वेगळी पाला खाते ते. आणि आपली येलेली शिळी काही चाला नाही, तिचं बाळ घरी ठेवल्यामुळं. बघा आपली आई आणायला मागून तिला. तो आई कशी घेऊन येते. आईला लागले शेळी आणायचं काम. तोवर मी आलो बाबा पाल्यात घेऊ नका यांना. हो का आपली आई. काय झालं काय. कसं काय आता नाही ना झालं. रात्री झालंय त्याच्यामुळे माघारी पळती तुम्हाला. भुईमुगाच्या वल्ल्या पाल्यापेक्षा ना वाळल्याला पाला मित्रांनो लय खात्यात मेंढरं. हो का कसे खात्यात का पा गप. असं वाळल्याला पाला जास्त खात्यात आणि पार भोगा भागा पडल्याला सगळं खाऊन पाणी बी लय पितात बघा. हे असं वाळल्याला खाल्ल्यानंतर. वाळल्याला चारा खाल्ल्यावर त्यांना तहान बी भरपूर लागते. आपल्याला कसं कलिंगड खाल्ल्यावर तहान जाते, तसंच असतं वल्ल्या चाऱ्याचं. त्यात पाणी असतं ते खाल्ल्यावर त्यांना एवढी तहान नाही लागत. आणि असं वाळल्याला खाल्लं ना चांगली तहान येईल त्यात. इथं चांगलं चारायचं आणि मग पाण्यावर न्यायचं यांना. गोलमोहराची झाडं बघा कशी फुलल्या ते पड्याल. आईने काय आणले मला द्यायला. काय आहे. शेंगा. हो का भुईमुगाच्या शेंगा दिल्या ते मला खायला. मस्तपैकी या भुईमुगाच्या वावरात गोळा केल्या आईने. आता शेंगा खाऊ मित्रांनो. यो दाद्या बघा पाणी घेऊन आलाय मला. हा ना नका पडकीन किर. कायचं पाणी बोरचं का विहिरीचं. हा का पाणी आणलं या दाद्याने मला प्यायला मित्रांनो बाटलीवरून. त्याच्यात ज्वारी कोणी दिली. काय बाळान दिली कोंबड्याला ज्वारी आणून दिले या दाद्याने आईला आपल्या. हवा खाते ना कोंबड्या 2-3 दिवस आहे खात्यात.
कोंबड्याच कुठे येते एक ना दोन. कागदात आणली मेंढरं चालवले ते. आता आपलं दादा आले ते. आता दादा कुठं मेंढरं नेते ते काय जण मित्रांनो. आणि शिळी चाललेली मग अशी पळून नेहमी वाटत ना तिला घेऊन आलोय मी. लय मायाळू आहे मायाळू. पहिले 2दा गेलं मित्रांनो. 2दा त्याचे पिल्लू मरलं असं पोटातच मरायचं. आणि ह्या वेळेस चांगलं झालंय त्याला पिल्लू. त्यामुळे लय मायाळू आहे. आपली मेहरं वस्तीतनं चालले ते बघा. आता बाहेर पडलोय आम्ही. रस्त्याला लागल थोड्याच वेळात आणि पाण्यावर बी जायची. वडा खालून मेंढरं चालले ते ना मित्रांनो. एकदम गार सावलीत लय भारी वाटते. थोड्याच वेळात पाण्यावर जाईल मेंढरं. एवढी जी ताण्याला येते ना ह्याच्या घरात पळ त्याच्या घरात पळ नुसती पळत होती. आता पाण्यावर गेल्यावर तुम्हाला कळेल किती ताण्याला येते. नुसती तुटून पडतील मेंढरं किती ताण्याला येत मित्रांनो. कागद बस भरलाय एवढं मात्र भारी काम झालं या. फुल कागद भरलाय आणि मेंढरं नुसते तुटून पडले ते कागदावर. लय पाणी पितात लय. आता बघा एवढा कागद भरलाय कसा हाप होईल नाही. सन 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 हापच करणार एवढी ताणलेली येते ती. एकामेकाला रिटू पाणी पिते ते. मित्रांनो दीदीने थंड थंड पाणी प्यायला आणलेलं. दीदी असं कर. हो ही जी दीदी आहे ना आपली बकरी इथं आली की आपल्याला थंडगार पाणी घेऊन येते मित्रांनो. तर आत्ता सुद्धा बाटलीत दीदीने पाणी आणलेलं आहे. हो का मस्तपैकी पाणी बिनी पिलोय आपण. चालली आता घरी. मित्रांनो मोदी बकरा झालाय घाळ. हो गाळ झालाय म्हणजे काय झालं गावरान बकऱ्यासोबत त्याची टक्कर लागलेली आणि त्याला एक जवळच्या जवळच टक्कर दिली तरी त्याला असं चालता येई नाही. त्याला आता आम्ही उचलून आणलाय दादानी मी तो का तिथनं. आणि सावलीला ठोलाय. ऊन भरपूर लागते ह्याला. ही जात लय आलपी असते मित्रांनो. लय जोरात टक्कर बसली त्याला आणि अवघड झाले आता नाही का. ते वाचलं थोडक्यात नाही का. लगेच धरलं मी त्याला तरी बी त्याचं ते मानाचं काटा हल्लाय का काय झाले काय जण. हो का त्याला उभं राहता आहे ना कसं ते होतंय. हो का मान सुजली तो का त्याची. मित्रांनो हे बघा माझं अंग अख्खं भरून गेलेलं तुम्हाला दिसत असेल. आपल्या दादांचं तर भरपूर जास्त भरलं या. तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का. व्हिडिओ शूटिंग बिटिंग सगळं आपलं थांबलं. कशामुळं थांबलं तर आपलं जे मोदी बकरा तुम्ही पाहिलं आणलेला तो जो मोदी बकरा आहे ना घरचं एक गावरान बकरं आहे. आणि ही जी मोदी बकरा असतं ना त्यांचं हलकी जातीचे असतात नाही का ती. म्हणजे आपलं कसं बॉयलर कोंबडी गावरान कोंबडी हीच पद्धत. ते आपलं बॉयलर कोंबडीगत मित्रांनो. तर त्याला काय झालं आपले एक साधं बकरं होतं घरचं नाही का. घरचं एक बारीक बकरं होतं आणि त्याच्यापेक्षा बारकंच होतं. त्याने काय केलं असं थोडं मागं आलं आणि त्याला दिली धडक दिल्यानंतर ते जाग्यावर खालीच पडलं. त्याच्या म्हणजे मानाच्या काट्याला मारला काय झालं काय कळलं नाही. ते उभंच राहिनं चाला ना. त्याच्या डोक्यावर पाणी टाकलं हे केलं सगळं म्हणजे ना त्याला उभं करत ते थरथर कापायचं खालीच पडायचं. मग शेवटी आत्ता त्याला एक जणांच्या इथं गाडीव साहिलदादा आपल्याला भरपूर मदत केली. एक साहिलदादा होता त्यांच्यापाशी गेलो. मग ती त्यांच्या गाडीव वाड्यात पोचून आता मी भाकऱ्याकडे चाललो या. तर लय भेलेलो मित्रांनो. ते जर म्हणजे नाही का आपण खूप आशेने आणलेलं आणि त्याला जर काय झालं असतं तर मग काय खरंच नव्हतं. आता संध्याकाळी तुम्हाला दाखवल कसं आहे काय ती. आपलं दादा हो का आता वर सगळी मेंढरं कांद्याच्या पातीत घेऊन आले ते. मला व्यवस्थित दिलं होईल ताप दादा. ताप दिला ना. आणि हे अंग काय नाही भरले. हे मागाशी बालिंग उचललं ती. काय झालं त्याला. त्याला ते लढी लागली बालिंग्याची. ते पडलं. ते आपलं इजापुरी होतं हे गावरान बालिंग होतं. त्यामुळं ते पडलं. ते पाणी टाकलं अंगावर ते चिखलाने भरलं तेव्हा अंग भरले. मोदी बकरा मरता वाचला. वाचला नाही तर काय झालं. कांद्याची पात खाऊन आपली मेंढर चालली बघा आता मित्रांनो. कांद्याची पात खाऊन उभी राहिली आणि मग उभी राहिल्यावर आता चालवले ते त्यांना भुईमुगाचा पाला चाराय. सकाळी जो पाला चारला ना तिथं दुसरं एक शेत होतं त्यात पाला उचलून न्यालाय त्यांनी. आणि जे भोगाबागा पडलाय ते भोगाबागा चारण्यासाठी आपली मेंढर चालवली ते बघा मधून अशी. आता थोड्याच वेळात आपल्या मेंढरांची एंट्री कशातून होणार आहे माहिती आहे का चिकूच्या झाडातून. आणि मग तुम्ही बघा मेंढर कशी पळते ते बघा. हे जो पुढचा बाग आहे ना याच बागातून मेंढर न्यायचे ते आपल्याला पडेल. पण चिकू खायला मेंढर अशी जी पळणार ना दोमाट मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी त्यांची मजा.
हो लागलीच पळायला तो मेंढरं आले ते भुईमुगाच्या वावरात. हो का मित्रांनो, भुईमुग आलाय आणि असा भुगा भरपूर पडलाय. हा आपला भुगा चारायसाठी आणले ते आम्ही मेंढरं. हवा कशी खात्यात आहे सगळी, अख्ख्या रानात भुगा आहे आणि ते आपले खात्यात भुगा फुकू फुकू. भरपूर दिवसातून रोईचं झाड दिसले मित्रांनो आपल्याला. रोई हे झाड आता जास्त करून पाहायला भेटत नाही. आमच्या तिकडं पाहायला भेटायचं पण तिकडं बी नाही एवढं. बघा कसं आहे रोईचं झाड, औषधी झाड आणि त्याची फुलं बिलं बघा कशी येते, अशी फुलं फुटतात. आपली सगळी मेंढरं एवढी का तुटून पडल्या तरी तर तिथं गहू टाकले ते गहू. अरे काय झालंय मोदी बकऱ्याला? दडाक दिली दुसऱ्याने. हां ती काय त्याला मागला पायीच दरा नाही, जातले अल्पे असते. इजापुरी आहे ना, त्याची पायीच दरा ना. पगू खाताय का नाही? नाही खाल्लं नाही मित्रांनो. हो का गाळ झालं राव. एकच धडाक झाली राव, माझ्या समोर झाली ती आहे. होय आहे माझ्या समोर एकच धडाक झाली. पण त्याचा जीव लय हलका असतो ना, असल्याचा जीव लय अल्पे असतो. उभंच राह ना मित्रांनो. आपला मोदी बकरा उभाच राही नाही का, त्याला असं मागच्या पायच धरता येणार त्याला. आधी चांगलं उभं राहिलेला घरी आणायच्या आधी. त्याला घरी आणल्यानंतर खूप बेकारी झाली त्याची, उभं राहणे. आता काही कळलं नाही त्याला नेमकं काय करावं. मोदी बकरा पडला मित्रांनो. हो का माणूस टाकले राव त्याने. दूध पाजता येते हो का, पित आहे का दादा दूध? पिते ना, दूध पिते ओली ओली दूध पिते आपला मोदी बकरा. मित्रांनो आईच्या संध्याकाळच्या भाकरी चालल्या ते आपल्या बाजरीच्या भाकरी. हो का भाकरी इथं वगैरे आणि कालवण इकडं आपलं दुसऱ्या चुली उकडते व्हायच झालंय. आता आपल्याला जेवणच करायचे. बाजरीच्या भाकरी मस्तपैकी गरमागरम चालल्या ते. आई किती झाल्या भाकरी? बघते ना, 2 झाल्या आणि तिसरी तव्यात येईन, चौथी आई मळती या. तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी कालवण आणि भाकर कुस्करले मी, कांदा. तर हे आहे आपलं सगळं जेवण. आईच्या अजून चालले ते भाकरी, दादा बी बसले ते जेवायला आणि इकडे ह्या 2 पोरी जेवण करते ते मित्रांनो. तर हे माझं जेवणाचं ताट आहे. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच आपला मोदी बकरा भरपूर सिरियस आहे. तर आता काय त्याला केलं आहे औषध पाणी. उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते कसं आहे काय नाही ते तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर आजचा आपला छोटासा दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.